ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाले, त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाले। शुभाशुभ पाहता भावना राम झाली, निशिदिनी गुरुराया उन्मनी झोपाले। श्रीराम समर्थ। काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत से थोरी व सांडिली आपुली परीसे। नेणेची ओ कैसे लोखंडासी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टवीती उपकारे भूतांची ती दया भांडवल संता। आपुलिया ममता नाही देही तुका म्हणे सुख पराविया सुख। अमृत हे मुखे स्त्रवत से काय वानू आता न पुरे ही वाणी। मस्तक चरणी ठेवीत से परमपवित्र तुकाराम महाराजांची गाथा आणि तुकाराम महाराजांच्या गाथेतला हा अभंग आज गुरुदेवांच्या सेवेसाठी घेतलेला आहे। वैकुंठ चतुर्दशीचा सप्ताह आणि त्यानिमित्तानं आपण पुन्हा एकदा श्री क्षेत्र जमखंडी येथे जमलेलो आहोत। सुरुवातीला औचित्याचं एक बोलतो की हा जो परमार्थ मंदिर उभा करण्यामध्ये ज्यांनी आपलं तन मन धन सगळं बरचसं काही वेचलं ते आपले मनोहरपंत खांडेकर काका यांचं गुरुदेवांच्या चरणी ते विलीन झालेले आहेत आणि त्यांची आठवण आज होणं आपल्याला स्वाभाविक आहे। कारण काय की ते नावाप्रमाणे मनोहर होतेच, दिसायला सुंदरच होते, प्रश्नच नाही। स्वभावाने ते मनोहर होते, म्हणजे त्यांची आठवण इतकी जवळून होते आपल्याला आणि त्यांच्यामुळंच हे मनोहर असं परमार्थ मंदिर उभं राहिलेलं आहे। आणि त्यामुळे आपल्या सगळ्या साधक परिवारांच्या तर्फे त्यांना आपण ती भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो जातो। आता याच्यामध्ये काय आहे की दुःख होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे। काय आहे की आपल्याला असं वाटतं की काय असं तत्वाच्या अंगाने विचार करायचा नसतो। नैनं चिंतन्ति शस्त्राणी नैनं दहति पावक म्हणून काय उपयोग आहे सांगा। ज्यावेळी तो भाऊसाहेब महाराजांचा तो रामराया मुलगा गेला, तो मुलगा, आणि त्याच्यानंतर रामरायाची आठवण काढल्यानंतर भाऊसाहेब महाराज म्हणाले की रामरायाचं नाव काढू नका हो, पोटात कालवा होते। आता एवढं सांगा की जो महात्मा, ज्या महात्म्यानं अनेक शिष्यांना तयार केलं, तत्वज्ञ संत भाऊसाहेब महाराज, ते देखील म्हणतात की पोटात कालवा होते। याचा अर्थ काय की सगुणाचं हे प्रेम असतंच। दुसरी गोष्ट काय, सगुण साकार मूर्ती एकदा नाहीशी झाली की दुःख हे स्वाभाविक आहे। आणि याच्यावरनं मला काकूंच्या दुःखाची कल्पना कोणालाच येऊ शकणार नाही। आपण काय थोडेसे पुरुष असतो, थोडंसं काळाच्या ओघामध्ये ते आपण हे करू, पण काकूंना 60 वर्षापासून अधिक काळचा सहवास लागलेला आहे आणि अशा वेळी आपला जोडीदार असा निघून गेल्यानंतर जे दुःख होतं की नाही त्याची कल्पना खरोखरीच कोणाला येऊ शकणार नाही। पण काय की या सगळ्या दुःखातून गुरुदेव हे एकमेव आपल्याला औषध आहे आणि त्यांनी दिलेलं नाम हे एक औषध आहे। आणि त्या काळाच्या ओघामध्ये हळूहळू ते दुःख कमी होईल, पण ते नाहीसं कधीच होऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। आणि त्यामुळं आज काकांची आठवण आपण त्यांची स्मृती आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून ही पुढची जी काय सेवा आहे ते आपण बघूया। की अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे की काय वानू आता पुरे नाही वाणी।
मस्तक चरणी ठेवीलच. आता काय असते, कुठलाही अभंग जरी असला की नाही त्याचा एक काळ बघायला लागतो. म्हणजे याच जमखंडीमध्ये 1901 साली गुरुदेवांना अनुग्रह झाला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते तोंडपाठ झालेले आपल्याला. पण लगेच 1902 साली त्यांनी लगेच करुणापंचक लिहिलेलं नाही आहे. तापत्रय बहु गांधर्व मी बुद्धी स्थिरावे नच शीघ्र रामे, हे त्यांनी लगेच 1902 साली लिहिलेलं नाही. त्याला काही काळ गेलेला आहे, खूप काळ गेलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी ते करुणापंचक लिहिलेलं. तसं तुकाराम महाराजांनी की तो माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, की हा अभंग लिहिला आहे की काय कृपा माझ्यावरती झाली आणि राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले गुण माळकीची, बाबाजी चैतन्य सांगितले आपले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. तर ह्या सगळं ते झालं, स्वप्नामध्ये दृष्टांत झाला आणि तो स्वप्नातला दृष्टांत खरं मानण्या इतपत त्यांची बुद्धी पण तयार होती. आणि त्या बुद्धी जरी तयार असली आणि ते जरी म्हणत असले की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, तर रामकृष्ण परमहंसांनी असं म्हटलेलं आहे की ज्या ज्यावेळी भगवंत किंवा संत हे अवतार घेऊन मनुष्य देह धारण करून अवतार घेऊन येतात, त्यावेळी मानवी मनाची जी असंपूर्णता असते आणि देहाची जी काही गोष्ट असते ती सगळीच्या सगळी त्याच्या ठिकाणी असतेच असते. आणि म्हणून त्यांनी बघा की सुरुवातीच्या काळामध्ये की घरामध्ये जरी ती वारकरी संप्रदायाची परंपरा होती, विठ्ठल भजनाची परंपरा होती, या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी देखील अनुग्रह झाल्यानंतर, म्हणजे पूर्वीचं संचित काय की अनुग्रह झाला, पण त्याच्यात त्यांना माहिती होतं की ये जन्मीची कमाई जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने गुरुकृपा आपल्यावरती होणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी अंतर्मुख वृत्ती केल्यानंतर लक्षात आलं की मन हे चपळ न राहे निश्चळ, घडी कपळ स्थिर नाही. आता तो उदास नव्हे नारायणा धाव मद दीना गांधीले, म्हणजे मनाची चंचलता, चपळता, मन स्थिर न होणे या गोष्टी देखील तुकाराम महाराजांच्याकडे होत्या. त्याचबरोबर आपण जर गुरुदेवांचं चरित्र जर बघितलं तर म्हणजे आपण म्हणतो, म्हणजे आपण भारतीय रीतींमध्ये म्हणतो की निंबर्गी महाराजांचं ते नवं अवतार आहेत असं म्हणतोय. पण 12 जुलै 1910चं जे पत्र त्यांनी भाऊसाहेब महाराजांना लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की गेले 6 महिने माझं मन काहीतरी आडकाठी करत आहे. आणि त्या पत्रामध्ये ते लिहितात की माझ्या मनामध्ये अत्यंत घाणेरडे विचार येत आहेत. विचार करण्याची गोष्ट आहे की ईस्टर्न वेस्टर्न फिलॉसॉफी एवढे शिकलेले, सगळं काही त्यांच्याकडे आहे, संस्कृतचं अध्ययन झालेलं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण मनाचं काय तंत्र काय जमत नाहीये आणि 6 महिने झाले आडकाठी करतंय ते म्हणतात. आणि मनात घाणेरडे विचार, आपल्या मनात येतात ही गोष्ट सोडूनच द्या, आपल्या काय जाता जाता कधी किती घाणेरडे विचार दिवसभरामध्ये येतात हे कळणार पण नाही आहे. आणि त्यामुळं त्यांनी लिहिले की जेणेकरून मन शुद्ध होईल अशी काहीतरी कृपा करा. त्यामुळे तुकाराम महाराजांनी ही गोष्ट बघितली की बाबा आपलं मन अजून काही ते शुद्ध झालेलं नाही आहे. आणि मग त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये त्या गोष्टी पण आहेत. काम क्रोध आड ठाकले पर्वत, राहिला अनंत पलीकडे, नुल्लंगेमध्ये सापडेना वाट, दुस्तर हा घाट वैर्यांचा, आता मज कैसा सखा नारायण गेला अंतरुण पांडुरंग, तुका म्हणे व्यर्थ मोलाचे शरीर गेले कळोहाला हा विचार. म्हणजे अंतःकरणामध्ये कामक्रोध हे सगळे भरलेले आहेत, हे अंतर्मुखता त्यांच्या मनामध्ये आलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग अवगुण पण भरलेले आहेत. कासे गुणदोष पाहू आणि कांचे, माझ्यामध्ये काय उण्याचे, नष्टदष्टपणा कवणाचा वाण अणुहून अधिक माग्या, कासया पाहू पाप पुण्य आणि कांचे, माझ्यामध्ये काय होण्याचे, तुका म्हणे मी भांडवले पुरता तुझशी पंढरीनाथा लावले आता, की हे पण माझ्यामध्ये आहेच आहे. आणि या सगळ्यामध्ये जो उपाय जो आहे तो उपाय त्यांनी केलेला आहे. तो उपाय कुठला होता तर नामस्मरण हा एकमेव उपाय होता त्याला, कारण तो मंत्र त्यांना दिलेला होता. माझा कैसा विठोबाचा कैसा प्रेमभाव आपण जे होय देवगुरु. आणि मग आवडीचा मंत्र सांगितला सोपा. आपल्याला आवडीचा मंत्र जर दिलेला असेल तर आपल्याला खूप बरं वाटतं की माझ्या मनात रामाची भक्ती होती, रामनाम मला मिळाले, माझ्या मनात दत्ताची भक्ती होती, मला दत्तनाम मिळालेलं आहे. असं झाल्यामुळं काय झालं की रामकृष्ण हरी हा मंत्र अखंड ते घेत गेले. दुसरी गोष्ट काय झाली
की साधन जे करायला लागतं ते लोकांतामध्ये साधन होऊ शकत नाही, एकांतामध्येच साधन होऊ शकतं. म्हणून शिष्या एकांती बैसावे, स्वरूपीच विश्रांती जावे, तेणे गुणे दृढावे परमात्मा. अखंड एकांत सेवावा, अभ्यास करतची जावा, काळ सार्थकीचे लावावं जनाचे. आणि हे त्यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी बामनाथ आणि भंडारा डोंगर गाठला. म्हणजे गुरुदेव जे करत होते की फर्ग्युसन कॉलेजच्या टिकडीवरती जा, तिकडे जा, तिथे जा, बस. म्हणजे काय की एकांतामध्ये साधन सुद्धा. म्हणजे आपल्या शेतामध्ये 2 खड्डे खणून ठेवलेले त्यांनी 6-6 फुटाच्या आतमध्ये माणूस बसेल. हे सगळं करण्याचं कारण काय आहे की एकांतामध्ये साधनेमध्ये वाढ होऊ शकते, अदरवाईज ते होत नाही. या सगळ्या संतांनी, मग आता आपण महाराजांचं पण बघितलेलं आहे ना, की तिथं आपण बघतो की ते त्या घळीमध्ये जाऊन तिथं निवडुंगाच्या पणात इकडे तिकडे जाऊन ते बसत होते. याचं कारण काय, त्यांनी नुसतं ते वाचलेलं नव्हतं, त्यांनी दासबोध नुसता वाचलेला नव्हता, तो अंगीकृत केला होता. त्यांना लक्षात आलं होतं की हे एकांतामध्येच करायला लागते आपल्याला. एकदा एकांत केला की मग लोकांतामध्ये गेल्यानंतर न भंगेते मौन, न ढळे असणं, न भंगेते मौन, असं होऊन जातं. पण आधी एकांतामध्ये तो तयार झाला पाहिजे. तुकारामाने ते केलं. आणि मग काय केलं की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव, येणे सोसे मन, झाले हावबरी, परतोनी माघारी येत नाही, बंधनापासून उकलेली गाठी, देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोध कर रीते केली. म्हणजे पूर्णपणे अंतःकरणामध्ये प्रत्येक पेशीमध्ये त्यांनी देव भरलेला आहे. नामागणिक प्रत्येक पेशी ही जागृत झालेली आहे, ती शुद्ध झालेली आहे. आणि मग पुढं काय झालं की विषय विसर पडला निश्चेष, अंगी ब्रह्मरस ठरसावला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. म्हणजे काय की पूर्णतः विषयांचा विसर पडलेला आहे. आपल्याला काय होतं की स्थळ तागेता पुन्हा विषय पाठीमागेच लागतो. स्थळ एकदा सोडलं की पुन्हा विषय आहेतच आपल्या पाठीमागे. इथे काय झालेलं आहे, विषयी पडला, विसर पडला, निश्चय 100%. 100% म्हणजे कुठेही तिथं मागमूसच नाही त्या विषयांचा. आणि त्याला उदाहरण देताना आपल्याला महाराजांनी, गोंदवलेकर महाराजांनी चिक्कूच्या बीचं उदाहरण दिलेलं आहे. चिक्कूची बी त्या घरामध्येच असते, सगळ्यामध्येच असते, पण बाहेर काढली की त्याला चिक्कूचा घर कुठेही लागलेलं दिसत नाही. पण तेच म्हणलं की आंब्याची कोय कितीही पिळली तरी त्यातनं थोडासा रस हा निघतोच. त्यामुळे थोडी का विना वासना जर शिल्लक असेल तर ती गोष्ट होऊ शकत नाही. आणि त्यामुळे काय होतं की तुकारामांनी ते करता करता अंतःकरणाची ती चित्ताची शुद्धी साधली. आणि मग लक्षात आलं की आपलं जे वासनेचं जे बीज आहे ते पूर्णपणे जळून गेलेलं आहे. बीज भाजून केलेलं आहे, आम्हा जन्म मरण नाही, आता आकाराचा कैसा ठाव, तेही जे झाला देव, साखरेचा नोहे उसा आम्हा कैसा गर्भवा. म्हणजे काय की देहच देवस्वरूप झाला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ज्या गोष्टीसाठी मी जन्म घेतलेला होता, नरदेह धारण करून आलेलो होतो, ती गोष्ट मला परिपूर्ण झालेली आहे. आता होणारं ते होईना का, जाणारं ते जायना का, तुटली मनाची आशंका जन्ममृत्यूची, संसारी पुंडावे चुकले, देवभक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखले सत्संगी करून. की मुख्य देवाला ओळखलं की सगळीकडे एकच एक राम भरून राहिलेला आहे, ही त्यांच्या गोष्ट लक्षात आली हो. आणि मग सगळी चिंता हरपून गेली. सगळी चिंता म्हणजे जे काही अंतःकरणामध्ये भाव होतात कुठल्याही चिंता राहिलेल्या नाहीत. ते म्हणतात की जन्म मरणाची कायसा चिंता तुझ्या शरणकथा पंढरीनाथ, वदनी तुझे नाम अमृत संजनी, असता चिकपाणी भय गवण. आता भय कसं लागलं मला, हृदयी तुझे रूप बिंबले साकार, तेथे कोण पार या संसाराचा. तुका म्हणे तुझ्या चरणांची पाकर, असता कळी काळ पायातळी. म्हणजे कळी काळाला पायातळी घालून तुकाराम उभे राहिले. आणि तो दिवस कुठला होता माहीत नाही आपल्याला. ती दिवस त्यांनी लिहून ठेवलेलं नाही, या दिवशी ते झालं आपलं असं काय सांगितलं नाही. गोरदेवाने तरी काय कुठे लिहून ठेवलं होतं 1920 साली असं या दिवशी मला असं झालं असं नाही. ते काकासाहेब कारखानेसना बोलून गेले हो. काकासाहेब कारखानेसना ते बोलून गेले
की जो साक्षात्कार नारद, प्रल्हाद, ध्रुव हे जे काही महान भागवतून गेले त्यांना जो ईश्वराचा साक्षात्कार झाला तो ईश्वराचा साक्षात्कार मला महाराजांच्या कृपेनं झालेला आहे. आता माझ्या पुरता परमार्थ संपला माझ्या पुरता परमार्थ. म्हणजे ती अंतिम अवस्था जी आहे ती अवस्था त्यांना प्राप्त झाली हो, की एकच एक भगवंत माझ्या आत बाहेर सगळ्यांच्या रूपानं उभा राहिले. आणि तीच अवस्था तुकाराम महाराजांची झाली की कळी काळाला पायातळी उभं राहून ते पायाखाली घालून उभे राहिलेले आहेत. आणि उभे राहिल्यानंतर मग त्यांना असं वाटलं असेल की काय माझ्यावरती कृपा झाली आहे. आणि म्हणून त्यांनी ती सुरुवात करताना काय वाणू आता पुरे नाही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. कारण काय आहे, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतते सिद्ध आहे. हजारामधल्या एका माणसाला कोट्यावधी एखाद्या माणसाला त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होऊ शकते. आणि त्या कोट्यावधीमधला मी एक आहे ही जी भाग्याची गोष्ट त्यांना जाणवली. अरे हजारामध्ये किती मनुष्यानाम सहस्रेषु असे कितीतरी जन्म येतात जातात, पण या जन्मामध्ये मी नरदेह धारण करून आलो. मला सद्गुरू भेटले, त्यांनी मला साधना सांगितली. ती साधना करता करता मला आत्मस्वरूपाचं ज्ञान नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा सत्प्रसादान मायचित. ही गोष्ट अर्जुन ज्यावेळी भगवंतांना सांगतो की माझा संसाराविषयीचा मोह गेला. मोह जातो का आपला? आपल्याला माहिती आहे मोह जात नाही आपला. वर्षानुवर्ष मोह जात नाही आपला. म्हणजे काय होतं आपल्याला की हे असू दे ते असू दे असंच वाटायला लागतं. आपली बायको वगैरे म्हणते की सांगा ते तुमचे कपडे बाहेर काढते, त्यातल्या कुठल्या पॅन्टा टाकायच्या ते टाकून द्या. मग आपण म्हणतो ही चांगलीच आहे, ती चांगलीच आहे, ती चांगलीच आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपला मोह जात नाही. ते असतोच तो तसाच राहतो. म्हणजे साध्या साध्या गोष्टीतला मोह जात नाही. इथं म्हणतो नष्ट मोह स्मृतीर लागतो. काय अज्ञान हे जे आहे की नाही ते अनेक जन्मांचं अज्ञान आहे हो. बहुत जन्माचे सेवटी जेणे चुके अटाटे, तो हा नरदेह भेटी भगवंती करी. तुवा भोगल्या पुनरावृत्ती ऐसी माये बापी किती स्त्री कन्या पुत्र होते लक्षानं लक्ष. म्हणजे अनेक लक्ष जन्म झालेले आहेत आणि त्या लक्ष जन्मांचं अज्ञान आपल्या ठिकाणी आहे. अज्ञान कुठलं? मी देह आहे हेच अज्ञान. दुसरं कुठलं अज्ञान काहीच नाही. ते मी देह आहे हे अज्ञान जाण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि मग ते तुकारामांचं ते अज्ञान पूर्णतः गेले. कुठल्याही प्रकारचं अज्ञान तिथे शिल्लक राहिलेलं. आणि मग त्यांना लक्षात आलं की आपल्या देहामध्ये जी चेतनशक्ती जी आहे की चालेल शरीर कोणाचे असते कोण बोलविते हरिविण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकना. माणसाचे देव चालवी अहंता मीच एक करता म्हणून आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ते राहिली अहंता कुठे. तुका म्हणे विठोबाला सभाय आम्हा उणे काय चराचरी. म्हणजे अंतःकरणामध्ये विठोबा आहे पण बाहेर चराचरामध्ये देखील तोच विठोबा बनून राहिलेला आहे. अशा प्रकारची आंतरिक स्थिती आपली झाली. ती कशामुळे झाली? त्या सद्गुरूंच्या कृपेमुळे झाली. आणि त्यामुळे हा जो अभंग आहे की नाही हा अभंग जरी तुकारामांनी लिहिला असला तरी हा गुरुदेव म्हणू शकतात, हे महाराज म्हणू शकतात, अंबुराव म्हणू शकतात की हाच अभंग म्हणू शकतात की काय वाणू आता पुरे नाही. कारण काय की जी कृपा झालेली आहे की नाही त्या कृपेची कल्पना आपण करू शकत नाही. जी कृपा आपल्यावरती झाली त्या कृपेची कल्पना कशी करणार नाही आणि त्याचं ऋण देखील कसं फेडणार. ज्ञानेश्वर महाराजांनी 10व्या अध्यायामध्ये ज्यावेळी ते सुरुवातीचं गुरुस्तवन केलं तर त्याच्यामध्ये त्यांनी ती हीच गोष्ट बोलले होते. हे असो हे दिठी जयावरी झळके हा पद्म करून माथा पारुके तो जीवची परी तुके महिषीची. केवळ दृष्टी पडली रे पडली की ते झालं का. आणि हा पद्म करून म्हणजे त्यांचा पद्म असतं त्या डोक्यावरती फिरला आणि तुझं कल्याण होईल असं म्हटलं की झालं की दुसरं काय त्याच्यामध्ये विचार काय आहे त्याच्यामध्ये. तो जीवची परी तुके महिषीची तो जीवच आहे पण त्याची बरोबरी जी आहे ती शिवाबरोबर होऊ शकते. ऐसे जिये महिमेचे करणे वाचा वळू वाणू मी केवणे का सूर्यांगी उठणे लागत होते केली. सूर्याच्या अंगाला का उठणं लावणार आहे.
केवी कल्पतरुवरी फुलवरा काही तिने पाहुणेरूप क्षीरसागरा कवणे वासी कापुरा सुवासले तैसे श्री गुरूंचे महिमान आकीत असे के साधन हे जाणून या बिया नमन निवांतची केले की शेवटी सद्गुरूंचं महिमान मी काय वर्णन करणार. त्यामुळे मी साष्टांग नमस्कार करताना मोकळा होतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. यावरनं लक्षात घेतलं पाहिजे की हे जे म्हटलेलं आहे ते त्याच अर्थाने म्हणले की काय वाणू आता ना पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी नसते. ती उतराई होणार कशी ना. पण त्यांनी जे काही दिलेलं आहे मोक्षश्रेय अलंकृत ऐसे संत हे श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले जे त्रैलोक्य नाही ज्ञान ते करतील संत सज्जन त्या संतांचे महिमान काय वर्णन. म्हणजे जे त्रैलोक्यामध्ये नाही अशा प्रकारचं दान माझ्या सद्गुरूंनी मला दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याची उतराई होणं मला शक्य नाही. आणि याच्यावेळी काय की साष्टांग नमस्कार म्हणून मस्तक चरणी ठेवत होते की त्यांच्या पायावरती मी मस्तक ठेवले चरणावरती ठेवलेलं. आता काय की थोरी व सांडेली आपली परिसे नेणे शिव कैसे लोखंडा. ही फार मोठी गोष्ट आहे. हो काय माहिती काय की आपण सद्गुरूंच्याकडे जातो त्यावेळी काय आपण असं म्हणत नाही की माझ्याकडे ते साधन चतुष्टय पूर्णपणे आहे. आत्मनात्म विवेक शमदमादी षटसंपत्ती मुमुक्षत्व या सर्वच्या वैराग्य या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत असं आपण कदापि म्हणू शकत नाही. मी तो अवगुणांची राशी आपण काय म्हणू मी तो अवगुणांची राशी पतित मी पापी दुर्गुणी आगळा पर्या आलो गोपाळा शरण तुझं अशा पद्धतीनेच आपण गेलेलो असतो. आणि गेल्यानंतर देखील त्यांनी केवळ आपली आस्था आपल्या अंतःकरणातलं प्रेम बघून आपल्याला अनुग्रह दिलेला असतो. म्हणजे केवळ या जीवाचं कल्याण व्हावं म्हणून ते आपल्यावरती अनुग्रह करतात. आता याच जमखंडी गावामध्ये 1956 साली जो अमृत महोत्सव झाला गुरुदेवांचा आणि गुरुदेव तिथं राजवाड्यावरती राहायला वगैरे होते तिथे. आणि ते NG कुलकर्णी नावाचे गृहस्थ होते. ते NG कुलकर्णी आणि ते त्यांच्या वडिलांनी त्यांना बोलवलं होतं की ते SP कॉलेजमध्ये शिकत होते. त्यांच्या वडिलांनी बोलवलं की शंकराचार्य येणार आहेत त्यांची पाद्यपूजा करायची आहे तू ये वगैरे. तर त्यांना काय ते जमलं नाही. नंतर मग ते आलेले ट्युटोरियल्स वगैरे जमले. आणि मग त्यांचा जो एक मित्र होता तो भीमराव नागेश तर त्याला तो म्हणला त्याच्याकडे ते भेटायला गेले. मग दोघं भेटले वगैरे म्हटलं आपण आता कशाला इथे घरात कशाला बोलत बसायचं चल बाहेर जाऊया म्हटलं. ते बाहेर गेले आणि म्हटलं चला रामतीर्थवरती जाऊया. रामतीर्थला गेले. तिथून मग त्या गणेश मंदिराच्या तिथे वगैरे गेल्यानंतर ते म्हटलं अरे इथे कोणतरी सत्पुरुष आलेले आहेत आणि आपण बरीच गर्दी दिसते त्या गणपतीच्या देवळात नाही ये जा वगैरे चाललेली आहे म्हणून हे दोघं तिथे गेले. दोघं गेल्या त्यांना माहीत होतं की गुरुदेव या खोलीमध्ये बसलेले. यांनी धड दिवशी दरवाजा उघडला होता. दरवाजा उघडल्याबरोबर गुरुदेवांनी त्यांच्याकडे बघितलं आणि ते असे एकदम दृष्टी पडली गुरुदेवांची. आणि तोपर्यंत काकासाहेब कारखानेच असतील त्यावेळी. तर ते म्हटले तुम्हाला काय पाहिजे काय ह्यांना काय वाटलं की पेढे आणि बर्फी वगैरे प्रसाद मिळणार असं वाटलं त्यांना. होय म्हटले पाहिजे. मग ते म्हणजे त्यांनी लगेच विचारलं की तुमचं कुलदैवत कुठलं काय दोघांना विचारून घेतलं त्याचा. ते विचार करण्याची गोष्ट आहे बघा की थोरी व सांडिली आपली परिस्थिती की काय आता काय नाही नुसता दरवाजा उघडला आणि हे दोघं आत गेलेले आहेत आणि घामाघूम झालेले आहेत की काय त्यांना कळलं नाही की आपण कुठं आलोय. आणि मग या दोघांना देखील त्यांचं कुलदैवत वगैरे सगळं विचारून गेलं. ते गेले तिथे त्यांना विचारलं. गुरुदेवांनी हो मान डोलवली त्यांनी सांगितलं काय असेल ते. आणि या दोघांना त्या गणपतीच्या देवळामध्ये नाम दिलेलं आहे. मला काय म्हणायचं बघा म्हणजे काही ध्यानी मनी स्वप्नी या दोघांच्या काय आहे काय नाही काहीच नाही. हो कुठं काय त्यांच्या डोक्यामध्ये ती परमार्थाची कल्पना आहे त्या आपण नाम घेतलं पाहिजे आपला नरदेह सार्थक केला पाहिजे अमकं केलं पाहिजे साधना केली काही डोक्यात नाही. ब्लँक टोटली ब्लँक कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि हे दोघं तिथं जाऊन त्यांना नाम मिळतं आहे. याचा अर्थ काय थोरी व सांडी आपली परी गुरुदेवांचा परिस्पर्श झाला ना त्यांना.
आणि त्याच्यामुळं बघा नेणे शिव पैसे लोखंड. लोखंडाला शिवतोय म्हणजे परीस येऊनच शिवतोय तो. आपण परिसाकडे जाणं ही गोष्ट वेगळी, पण परीसच त्यांना शिवतोय हे केवढी मोठी भाग्याची गोष्ट असली पाहिजे. आणि त्याचा प्रत्येकांना पुढं आलाव त्यांना 1967 साली ज्यावेळी त्यांची मुलगी आजारी होती, 7-8 महिन्याची मुलगी होती आणि शी हॅड व्हेरी हाय फिवर, 104 टेम्परेचर आणि अत्यवस्थ होती ती मुलगी, अत्यवस्थ होती. आणि डॉक्टरने येऊन बघितलं, ते सिनेमातले जसे डॉक्टर असतात नाही, अभी इसके दवा की नाही दुआ की जरूरत आहे वगैरे असं बघतो आपण ते. तर तसं त्यांनी बघितलं आणि ते काहीही न बोलता निघून गेले डॉक्टर. आणि त्यांनी शेजाऱ्यांना सांगितलं की काय खरं दिसत नाही, काय थोडा वेळात जाईल वगैरे असं. तर त्यावेळी त्या NG कुलकर्णीने त्यांचे बायको बाहेर बसली होती, ते म्हटले थांब, त्याने बायको म्हटली मला काम आहे, तुम्ही हे मुलीला बघा म्हणले. तर ह्यांनी गेले तिथं, गुरुदेवांच्या फोटोसमोर त्या मुलीला ठेवलं आणि ते म्हटले की मी तुम्हाला हे सगळे तुमच्या चरणावरती वाटलेली आहे, तुम्ही काय करताय ते बघा म्हणले. आणि त्या मुलीला उचलून त्यांनी ते पाळण्यात ठेवलं, पांघरून घातलं आणि ते शांतपणे बसून राहिलेले. आणि थोड्या वेळानंतर पत्नी त्यांची आली आणि ती म्हणाली की कुठे मुलगी, ते म्हटले पाळण्यात झोपवली आहे. मग ह्यांना काय वाटलं काय झाली असेल, गेली असेल, आता काय कोण असतं. तर बघितलं जाऊन मुलीनं, अहो बघा म्हटली, म्हणे एक डोळे किलकिले करून बघती आहे, हात हलवती आहे, तिचा ताप निवलेला आहे, जरा घास सुद्धा. आणि आजही ती मुलगी, मग त्यांनी लिहिलेलं आठवणीमध्ये की आजही ती मुलगी आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असं काहीतरी ऐकल्यानंतर बघितल्यानंतर आपल्या डोळ्यातनं घळघळ अश्रूच येतात. म्हणजे त्या कुलकर्णीच्या डोळ्यातनं काय झालं असेल ना अंतःकरणामध्ये, की केवढी मोठी माझ्यावरती कृपा त्यांनी केलेली आहे. 1967 साली म्हणजे गुरुदेव देहाच्या अंगाने खोळ सोडल्यानंतर 10 वर्षानंतर देखील त्यांना त्या गुरुकृपेचा प्रत्यय येतो. म्हणजे ही केवढी मोठी गोष्ट असली पाहिजे. म्हणजे खरोखरच त्या आपल्या जीवाचं सोनंच करता येतं. म्हणून ते म्हणतात की नाही की थोरी व सांडेली आपली परिसे नेणे शिव कैसे लोखंडाचे, की कुठल्याही प्रकारची योग्यता आपल्याकडे नसताना देखील केवळ आपल्याकडे बघितल्यानंतर हा देखील अव्यक्त परमात्माच आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण काय संतांची दृष्टी ही सूक्ष्म झालेली आहे. हो, संतांची दृष्टी या उपाधिमाची गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारेल. त्यामुळे गुरुदेवांनी आमच्याकडे दृष्टी टाकल्यानंतर काय बघितलं की याच्याही अंतःकरणामध्ये तर अव्यक्त परमात्माच आहे. या जीवावरती मल विक्षेपणे आवरण या 3 गोष्टी असल्यामुळं याला ते कळत नाही की हा स्वतः परमात्मा स्वरूपच आहे, हा स्वतः परमात्मा स्वरूपच आहे, पण ह्याला ते कळत नाही आहे कारण ह्याच्या जीवावरती मल विक्षेप आवरण आहे. आणि फक्त ती एकच गोष्ट त्यांनी बघितली असल्यामुळं त्या जीवावरती असलेली त्यांची दया, त्यांचं असलेलं प्रेम, त्या प्रेमापोटी त्यांनी आपल्याला ते नाम दिले. त्या प्रेमापोटी नाम देतात की याही जीवाचं कल्याण होऊ दे. एकदा बी पेरलं की कधी ना कधीतरी ते उगवेलच. आज नाही उगवलं तरी काही दिवसांनी उगवेल, पण बी पेरून ठेवायचं. मग त्याला योग्य हवामान लाभलं की ते उगवल्याशिवाय राहणार नाही. किमान त्याची काही 4 पावलं तरी पडतील आणि मग पुढच्या जन्मामध्ये कदाचित त्याला आणखीन चांगला मार्ग सापडेल. याचं कारण काय आहे की ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हटलेलं आहे, देखे उत्प्लवना सरिखा पक्षी फळासे झोंबे जायचा तैसा नरू केवी पावे वेग. की तसा माणसाचा वेग नसतो ना. पक्षी कसा झेप टाकून डायरेक्ट फळावरती जातो, तसा वेग माणसाचा नसतो. म्हणून तो हळूहळू ढाळे केतुलेने एके वेळे मार्गाचे निश्चित टाके, की त्या मार्गावरून तो जातो हळूहळू ढाळू. कारण काय की ज्या पद्धतीचं साधन सद्गुरूंनी केलेलं असतं तसं साधन आपलं काही होत नाही. म्हणजे हे आपण आपल्यालाच विचारायला पाहिजे की तुमचं होतंय का माझं. असं नाही आहे, मी मलाच विचारलं पाहिजे की माझं साधन तसं होतंय काय. जे अपेक्षा आपली भाऊसाहेब महाराजांनी व्यक्त केलेली आहे की 21,600 जपा नेमून दिली ते अजपा, त्यातले निम्मे श्वास म्हणजे 10,800 श्वास
हे संसारासाठी आणि 10,800 श्वास परमार्थासाठी घालवावेत, तर तेवढा वेळेचा परमार्थ आपला होतो का असं आपण आपल्याला स्वतःला विचारल्यानंतर त्याचं उत्तर नाही असंच येतं, आपल्याकडनंच येतं. नाही, तेवढा वेळ मी काय घालवत नाही. मग तेवढं साधन होत नसेल तर मग काय की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मुक्काम घेत घेतच जावं लागतं. मुक्काम घेत घेत जावं लागतं. ते वदा भट होते की नाही, ते गेले होते स्वरूपानंदांच्याकडे आणि स्वरूपानंदांना त्यांनी विचारलं की किती जन्म साधन अजून करायला लागेल वगैरे. तर त्याच्यावरती स्वरूपानंद म्हणाले की सद्गुरू भेटलेले आहेतच, पण चांगला जरी साधक असला तरी त्याला किमान 3 जन्म का होईना वाट बघायला लागतं. 3 जन्म. मग त्याच्यावरती ते म्हणले याच जन्मात होणार नाही का? ते म्हणलं होणार की, पण साधकाची तेवढी तयारी पाहिजे. साधकाची जर तयारी नसेल तर तो कसा होणार ना, होऊ शकत नाही. म्हणजे गुरुदेवांनी म्हणा, महाराजांनी म्हणा, ही तयारी तर केलेली होतीच, पण त्यांनी हाडाची काढं करून साधन केलेलं आहे. म्हणून त्यांना ते याच जन्मामध्ये प्राप्त झालं. आपण प्रयत्न करतो कदाचित या नाही पुढचा, आपल्याला माहीत नाही किती जन्म लागणार आहेत ते, पण त्या रांगेमध्ये तरी आपण आहोत ही गोष्ट देखील एक चांगलीच आहे. ज्यावेळी विमला ठकारांना जय कृष्णमूर्तींनी विचारलं, विमला आर यू हॅपी? तर ते म्हटले वन वे आय एम हॅपी, अदर वे आय एम नॉट हॅपी. तर म्हणले वाय यू आर नॉट हॅपी? आय हॅव नॉट रिअलाइज दॅट. मला ते अनुभूतीला आलेलं नाही आहे, ते तत्व आत्मतत्व अनुभूतीला आलेलं नाही. आणि मग वाय यू आर हॅपी? बिकॉज आय एम ऑन द वे. मी त्या रस्त्यावरती आहे. हो, आज कार्तिक एकादशी आहे, पंढरपूरची वारी आहे आणि अक्षरशः लाखो भाविक तिथं जमलेले असतो, वारकरी जमलेले आहेत. मग काय गेल्या गेल्या काही दर्शन होत नाही. हो, तुम्ही त्या पाळीमध्ये थांबायला लागता आणि त्या पाळीमध्ये थांबत 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 आपण पुढं जात काय 4 तास लागतील, 5 तास लागतील, 10 तास लागतील, पण एकदा का होईना आपण त्या पांडुरंगाच्या समोर उभा राहतो, त्याच्या पायावरती चरणावरती मस्तक ठेवतो. आपण त्याच्यावर मस्तक ठेवतो की आपलं मग हे काम होऊनच गेलं ना, की दर्शन झालेलं आहे. तसं त्या मार्गावरती आपण आहोत. कधी ना कधीतरी आपल्या जीवनामध्ये तो सोनियाचा दिन आज अमृतदेव पाहिला की तसं होण्याची शक्यता आहे. म्हणून इथं काय झालेलं आहे की त्यांना ते गदगदून आलेले. हो, तुकाराम महाराजांना ते गदगदून आले की ते म्हणतात अरे माझी काही लायकी नव्हती बघ, माझी काहीही लायकी नव्हती. मी अवगुणी पातकांच्या राशीत सगळ्या गोष्टी त्यांनी म्हटलेल्या आहेत आणि त्या सगळं असताना देखील माझा स्वीकार केला. सागरासारखी ती अंतःकरणाची स्थिती असते हो संतांची. सागराकडे काय असते की गंगा जाते, तिथे यमुना जाते, कृष्णा जाते, पण जाताना ती काय घेऊन जाते ना, जैसे तवची वहाळ ओळ जवळ पोहती गंगाजळ. मग सगळ्या प्रकारचे केमिकल्स, वेस्ट, सांडपाणी, अमकं पाणी, तमकं घाण सगळी त्या गंगेमध्येच असते ती आणि ती घेऊन त्या समुद्रापर्यंत जाते. समुद्र तिचा अव्यय करत नाही, नाही तुमचं आज पाणी घाण आहे, मी तुम्ही आमच्याकडे आतमध्ये यायचं नाही, आज जावा, बाहेर जावा, असं तो गंगेला म्हणत नाही. हो, तो यमुनेला तसं म्हणत नाही, कृष्णेला तसं म्हणत नाही. तो सगळ्यांना स्वीकार करतो आणि तशा प्रकारे गुरुदेवांचं, महाराजांचं हृदय असतं होते, तसं हृदय असतं. त्यामुळं काय, या नर भलते याती नर सगळे याच माझ्याकडे या. आणि त्याच्यामुळं बघा की नेणे शिव कसे लोखंडाचे, की कसं मला त्यांनी तो स्पर्श केला हे मला कळत नाही. आतून गदगदवून आले. या जमखटी गावातले आपले अपसंगी मास्तर ते रिटायर्ड झालेले होते ना, रिटायर्ड झाले होते आणि गुरुदेव त्यांच्या स्वप्नामध्ये आले. हो, गुरुदेव त्यांच्या स्वप्नामध्ये आले. ते म्हणाले अहो केस पांढरे झाले की म्हणले कधी येणार आमच्याकडे, केस पांढरे झाले कधी येणार आमच्याकडे. त्यांनी बघितलं म्हणजे स्वप्नात मला गुरुदेवांनी सांगितलं म्हटल्यानंतर ते तडक उठले आणि निंबाळला गेले. निंबाळला गेल्यानंतर पुन्हा तेच वाक्य गुरुदेवांनी बोलले. गुरुदेव तेच म्हणले अहो केस पांढरे झाले आता या आपले. म्हणजे सद्गुरूंनाच केवढी तळमळ आहे, सद्गुरूंचीच केवढी इच्छा आहे की त्या जीवाचा उद्धार झाला पाहिजे आणि जीवाचा उद्धाराचं काम ते करत असल्यामुळंच तिथं त्यांनी ते नेणे शिव कैसे लोखंडाचे, की माझी कोणतीही योग्यता नसताना देखील
तुम्ही मला जवळ केलं ही फार मोठी गोष्ट आहे. आता त्यांनी काय म्हटलं की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविधी उपकार, की जगाचं कल्याण व्हावं हीच इच्छा आहे आणि त्यासाठीच ते जन्माला आलेले असतात. स्वामी स्वरूपानंद एक आपण लिहिले की कागा जावा संताची शरण, काही संता वाचून ज्ञान नाही. कागा जावे संताची शरण, काय संता वाचून ज्ञान नाही. कासया व्हावी संतांची मध्यस्थी, आम्ही ब्रह्मस्थिती स्वये गाठो. कशाला पाहिजे संतांची मध्यस्थी? आम्ही ब्रह्मस्थिती स्वये गाठो. नका बोलू ऐसे पावाला पतन. स्वामी स्वरूपानंद म्हणतात नका बोलू ऐसे पावाला पतन, अभिमान तुम्हा नागवील. स्वामी म्हणे संत ब्रह्ममूर्तिमंत विश्व कल्याणार्थ वावरते. म्हणजे प्रत्यक्ष ते ब्रह्मच आहे, परब्रह्मस्वरूप आहे. विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून ते वावरतात. म्हणून जगाचं कल्याण व्हावं यासाठी संतांच्या विभूती पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये येत असतात. स्वतः तुकाराम महाराज म्हणतात की मागा बहुता जन्मी हेच करत आलो आम्ही, बहुताप शर्मी दुःखे पिढीले निवू द्या. की अनेक जन्म आम्ही हेच करत आलेलो आहोत. आम्हाला दुसरा उद्योग नाही, दुसरं काहीच नाही काम. पुन्हा एकदा भगवंत म्हणतो की जावा करा, पुन्हा अवतार घ्यायचा, पुन्हा हे करायचं. म्हणजे केवळ त्या कारणासाठी. आणि कल्याण ही गोष्ट जी आहे की नाही ते एकमेव आहे. जीवाला स्वरूपाचं ज्ञान मिळवून देणं याच्याशिवाय दुसरं कल्याण नाही. दुसरं कशातही कल्याण नाही आहे. आपल्याला वाटतं की ही याच्यामध्ये कल्याण होईल, त्याच्यामध्ये कल्याण होईल. काही कल्याण वगैरे काय नाही आहे. मुळातच म्हणजे नरदेहाला येणं म्हणजे हेच दुःखदायक आहे. रोज रात्री आपण त्या सुरुवातच करतो जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्या. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. आणि याच्यावरती भाऊसाहेब महाराज गोष्ट सांगायचे. हो, भाऊसाहेब महाराज घेणे ही गोष्ट सांगायची. ते म्हणायचे की एक सद्ग्रस्त होता आणि सद्ग्रस्त होता, त्याचं प्रेम होतं कुटुंबावर, विलक्षण प्रेम होतं. नवरा बायको सगळे, बायको मुलांच्यावरती प्रेम. आणि नेमकं त्यावेळी त्याचं मृत्यू समोर आला होता आणि याला अत्यंत वाईट वाटलं आणि तो रडायला यम त्याला घेऊन चालला होता. आणि त्याला तो म्हणाला की माझी फार इच्छा आहे की अजूनही या कुटुंबामध्ये राहावं. तर यम म्हटलं ठीक आहे, तुझी जर अशीच इच्छा आहे तर जा म्हटलं. आणि त्याला कुत्र्याचा जन्म मिळाला. आणि कुत्रा नेमका म्हणजे त्या त्याची जी मुलं होती त्यांनी तो कुत्रा पाळला. म्हणजे एकाकडे काय झालं, म्हणजे एका दृष्टीनं तो परत त्याच कुटुंबात आला, त्याला बघायला मिळालं लागलं आपली बायको, आपली मुलं, हे सगळं. आणि त्यामुळे तो सारखा त्यांच्याकडे बघत राहायचा, त्यांची काय इकडे तिकडे करत राहायचा, काय त्यांनी टाकलेला भाकरी तुकडा खायचा. आणि एक दिवस फारच थंडी पडलेली होती म्हणून तो जो कुत्रा जो आहे तो आपला जो मुलगा झोपलेला होता त्याच्या अंथरुणात शिरला होतो. त्याच्या अंथरुणात शिरला, ह्याला आतून प्रेम वाटत होतं ना, त्याच्यामुळे तो अंथरुणात शिरला. तो अंथरुणात शिरल्याबरोबर त्या मुलानं त्याला त्या कुत्र्याच्या पेकाटामध्ये त्याला काय म्हटलं होतं की हा बापच म्हणून पुन्हा जन्माला आलेला, हा बाप आहे आणि पुन्हा जन्माला आला हे त्याला माहीत नव्हतं. त्यामुळे कुत्र्याच्या पेकाटामध्ये जोरदार लाथ घातली त्याने आणि ते कुत्रं केकाटत बाहेर जाऊन बसलं आणि मग डोळ्यातलं पाणी काढायला. त्या डोळ्यातलं पाणी आलं कुत्र्याच्या. म्हणजे काय, तो म्हणला की अरे मी ज्यासाठी पुन्हा जन्माला आलो, ज्या सुख लालसीने जन्माला आलो, या कुटुंबाच्या प्रेमापोटी जन्माला आलो, आज परिस्थिती काय झाली की मुलानंच पेकाटामध्ये लाथ मारली. म्हणजे ते जे संत सांगतात की जन्माचे ते मुळं पाहिले शोधून दुःख त्याला प्राप्त होतं. त्यामुळे काय, या दुःखामधून जर आपल्याला पलीकडे जायचं असेल तर आपण कल्याण केलं पाहिजे, कल्याण करून घेतो. आणि ते कल्याण कशानेही होत नाही, जोपर्यंत स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपलं कल्याण झालं असं म्हणताच येत नाही. भलेही आपली आर्थिक स्थिती उत्तम झाली असेल, ज्या ते ऐक धड नाही त्या ते परत पुस्तक काही, म्हणजे सद्गुरूंच्याकडे आल्यानंतर आपला धंदा चांगला झाला, आणखीन काहीतरी हे झालं, इस्टेट वाढले, अमकं वाढलं, तमकं, यानं कल्याण झालेलं नाही.
हे लक्षात ठेवायचं पहिल्यांदा. यांना आपलं काही कल्याण झालेलं नाही, कारण या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला सोडूनच जावं लागतं. ते आपल्याबरोबर येत नाही. चला मी पण येतो तुमच्याबरोबर असं कोणीही म्हणत नाही आपल्याला. मी नेहमी गंमतीनं ते सांगत असतो, बरेच वेळा लोकांचं एकमत काय होत नसते बघ नेहमीच्या व्यवहारामध्ये, पण एका गोष्टीसाठी लोकांचं एकमत होते. म्हणजे कधी की बॉडी आलेली आहे, मानलेली आहे, आता उशीर करायला नको, असं हो हो चला चला लगेच जाऊया. म्हणजे तेवढ्या बाबतीमध्ये लोकांचं एकमत लगेच होतो. बाकीच्या गोष्टीमध्ये एकमत होते कधी होत नाही. आता उशीर करायला नको, कारण सगळ्यांना ते एकदा पोचकून आलं की विषय संपून जातो सगळ्यांचा. घरी जाऊन आंघोळ केली की तोही विषय संपला. मग पुढं रक्षासुरक्षित झालं तर नंतर काही विचार करण्याचं काही कारणच काय नाही. म्हणजे काय की आपल्याबरोबर काहीही येत नाही ही गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्याला स्वतःला समजावून सांगायला लागते. त्याच्यामुळं काय होईल की आपल्या मनामध्ये विरक्ती निर्माण होईल. विरक्ती निर्माण होईल. कशी महाराजांची विरक्ती बघा की जे किंवा ते सय्यद अली सरकवाज आता येतात, आम्ही रस्ता चुकून चिम्मडच्या रस्त्याला गेलो तिकडे, तर तिथं चिम्मडच्या रस्त्याला गेल्यावर ते लगेचच डोळ्यासमोर सय्यद अली सरकवाज कबीरप्पांचं हे आलं. म्हणजे कबीरप्पा देखील केवढे की कशी विरक्ती संसाराबद्दलची आहे की आपला मुलगा गेलेला आहे तरी देखील हा महात्मा कबीरप्पांसारखा तो आपला नेम संपवल्याशिवाय जात नाही आहे तिकडं. म्हणजे केवढी विरक्ती असली पाहिजे. म्हणून ही गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्याला सांगायला लागते की बाबा हे सगळं मिथ्या आहे, याच्यामध्ये आपलं कल्याण होणार नाही आहे. आपलं कल्याण एकच एक गोष्टीमुळं होतं, ते म्हणजे आपल्या सद्गुरूंनी दिलेलं नाम अखंड घेतल्यामुळं कल्याण होऊ शकतं. त्यामुळं काय होईल तर आपल्या चित्ताची शुद्धी होईल. म्हणजे नुसतं नाम घेतलं नाही, चित्ताची शुद्धी झाली पाहिजे. चित्ताची शुद्धी झाली की अंतःकरणामध्ये चित्ताची शुद्धी झालेली आहे की परमात्म्याचा प्रकाश अंतःकरणामध्ये पडतो आणि त्याच्यामुळं आपल्याला स्वरूपाचं ज्ञान होतं की देह मन बुद्धी पलीकडचं चेतन तत्व आत्मतत्व मीच आहे ही अनुभूती त्या व्यक्तीला आली की त्याचं कल्याण झालं. आणि म्हणून ब्रह्मानंद बुवा म्हणा किंवा ते म्हणाले की महाराजांनी माझं कल्याण केलं. हो गोंदवलेकर महाराजांनी माझं कल्याण केलं. कल्याण काही एकाच गोष्टीनं होऊ शकतं ना, कारण स्वरूपाचं ज्ञान झालं की आता जन्म नाही मरण नाही, जन्म नाही मृत्यू नाही, येणे नाही जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्म्याची. ही जी परमात्म्याची स्थिती जी आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला वाटतं की आता कल्याण झालेलं, की आता जीवनामध्ये करण्यासारखं काय राहिलेलं नाही, कुठली वासना राहिली नाही, कुठली इच्छा राहिलेली नाही. आणि या सगळ्या जाव्यात म्हणून तर तो कल्याणाचा मार्ग बुद्धानं शोधून काढला. काय कमी होतं सांगा त्याला. सिद्धार्थ म्हणून तो जो होता त्याला काय कमी होतं. राजवाडा होता, उत्तमपैकी सगळं दासदासी सेविले होते, सगळे होते, बायको होती, मुलगा होता, सगळं असताना देखील याच्या कचाट्यातून सुटावं आणि खऱ्या अर्थाने सुखाचा कल्याणाचा मार्ग आपण बघावा यासाठी तो त्या घरातून बाहेर पडतो. म्हणजे विचार करण्याची सारखी गोष्ट आहे की संसारातील गोष्टीनं कल्याण कधीच होत नसतं, त्या गोष्टीने कल्याण कधी होत नाही. म्हणून तो बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर त्याला तो निर्वाणाचा जो मार्ग जो आहे की जो श्वासावरती म्हणजे इयपश्यती की ज्याला विपश्यना म्हणतो आपण, तर इयपश्यती म्हणजे बघत राहा, तुझ्या श्वासाकडे बघत राहा, श्वासावरती जे नाम चालू आहे त्याकडे बघत राहा आणि मग तुझ्या लक्षात येईल की श्वासापासून ते वेगळा आहे, जे नाममंत्र आहे त्याच्यापासूनही तो वेगळा आहे. या सगळ्याचा साक्षी आपल्याला परमात्मा स्वरूप ते तुझं स्वरूप आहे आणि ते तुला अनुभूतीला आलं आहे की तुझं कल्याण निश्चितच झालेलं आहे. आणि त्यामुळे त्याला ते निर्वाण प्राप्त झालं, ती निर्वाण अवस्था प्राप्त झाली आणि त्याचं कल्याण झालं ना. आज इतकी वर्ष झाली तरी गौतम बुद्धाचं नाव टिकून काय आहे, कारण त्याने कल्याणाचा मार्ग शोधलेला होता. म्हणून जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती उपकार, सगळा आपला देह जो आहे तो झिजवतातच आणि त्यांना कुणी काही मागितलं तरी ते लगेच द्यावं अशी इच्छा निर्माण होते. त्या अंबोरा महाराजांचा एक नातेवाईक होता आणि तो निंबाळा आला आणि तो निंबाळा आल्यानंतर तो म्हणला, साहेब तुमच्या ओळखीचे एवढी माणसं वगैरे आहेत सगळीकडे, मला एक नोकरी लावून द्या की.
गुरुदेवांनी विचारलं की तू काय शिकलायस काय, व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन? तो म्हणला मी शिकलेलो वगैरे काय नाही म्हटलं, मी शिकलेलं काय. मग शिकलेलं नसतं तुला कुठली नोकरी द्यायची म्हटले ते. गुरुदेव म्हटले कुठली नोकरी द्यायची तुला? तर त्याच्यावरती त्याला राग आला हो. आणि तो काय काय बडबडा लागला, बडबड तिथून रागाने तो निघून गेला. गुरुदेवांना एकदम ते पिंचिंग झालं ना, अरे हा माणूस नाराज होऊन जातोय. पण ते त्याला म्हटलं त्याला बोलवा त्याला पण. आणि त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की उद्या बॅरिस्टर आटलीकर येणार आहेत आणि त्यांना ओळखीनं कुठल्या तरी कारखान्यात वगैरे तुला मी नोकरी लावून देतो, असं त्याला समाधान केलं त्याचं. म्हणजे विचार करा की त्याच्याही मनाचा परांतराचं न लावावा ढका, जे समर्थ म्हणतात की दुसऱ्याच्या अंतःकरणाला थोडा देखील धक्का लागू नये, याची काळजी देखील गुरुदेवाने घेतली. त्या मामलेदाराचे दामले मामलेदार त्याला ते नाम द्यायचं होतं. तर गुरुदेवाने असं म्हटलं की त्या दामले मामलेदाराला नाम देण्यासाठी निंबाळच्या ओढ्यामध्ये मी 2 तास नेमाला बसलो होतो. आणि त्या 2 तास नेमाला बसल्यानंतर त्या नेमामध्ये मला जे नाम ऐकू आलं किंवा कळालं, अनुभवाला आलं, ते नाम मी त्याला दिलं. विचार करण्यासारखी गोष्ट हो. काय मामलेदार त्याला काय दिलं काय असं नाही आहे, पण त्याही जीवाचं कल्याण झालं पाहिजे आणि त्या जीवाला उत्तम गती प्राप्त झाली पाहिजे. आणि म्हणून बघा 2 तास स्वतः नेमाला बसून हे कष्ट किती घेतलेले आहेत. शेवटच्या दिवशी म्हणजे कडी उठतीत मग म्हणलेला डॉक्टर आरोसकर आजेगावकर का, तर त्यांना शेवटचं त्यांना ते नाम इनिशिएशन पाहिजे म्हणून म्हटलं. तर त्यांना ते इनिशिएशन पाहिजे म्हटल्यानंतर गुरुदेवाने विचारलं की आता परत काल आहे, म्हणजे आता विचारायचं काकासाहेब कारखान्याचं वाटलं तर परत यांना विचारायचं कसं, मुंबईच्या डॉक्टरना ते. तर त्यांना परत विचारायचं कसं गुरुदेवांना, आधीच प्रकृती क्षीण झाली. मग ते गुरुदेव अशा हसले म्हटले, ठीक आहे म्हटले द्या नाव, त्यांना इनिशिएशन पाहिजे. म्हणजे शेवटी त्या डॉक्टरांना म्हणजे शेवटच्या काही दिवसावर त्यांना देखील त्यांनी नाम दिलेलं आहे. देह कष्टविधी उपकार आहे की शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्य चालू ठेवण्याचं जे महान काम जे आहे की नाही ते कल्पना करता येणार नाही. आणि नंतर मग बघा देहाची खोड सोडल्यानंतर देखील अकर्मातलं कर्म होत जातं. म्हणजे काय, देहाच्या अंगाने नाही येत पण चैतन्य रूपाने ते नटलेले असतातच. म्हणजे ज्यावेळी भाऊसाहेब महाराज गेल्यानंतर गुरुदेव मला काय म्हणाले, असो हे सकळी गेले परी एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. शिष्याच्या अभ्युदयासाठी सद्गुरू पुढे पाठीमागे उभेच असतात, ते कुठेही जात नाहीत असं म्हटलं. आणि त्यामुळं आज देखील बघा की त्यांचं कार्य चालूच आहे ना. शेकडो लोक निंबाळमध्ये येत आहेत आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये ती प्रेरणा निर्माण होते आहे की आपण समाधीस्थानी नाम घेतलं पाहिजे, असं त्यांच्या अंतःकरणात प्रेरणा निर्माण होते. आणि प्रेरणा निर्माण झाल्यानंतर ती समाधीस्थानी ती चिठ्ठी ठेवून काय जी काय प्रोसिजर आपण करतोय त्याच्याप्रमाणे नाम घेतं. म्हणजे काय, अकर्मातलं कर्म हो, कर्म तर काही करतच नाही आहे, पण तरी देखील कर्म हे आज इतकी वर्ष झाली तरी चालूच आहे, इतकी वर्ष झाली. म्हणजे कर्म हे चालू, देह कष्टविधी उपकार, म्हणजे देह असेपर्यंत उपकार करतातच, पण देह नाहीसा झाला तरी देखील ते चालूच कर्म राहतं. म्हणजे ही केवढी मोठी गोष्ट त्यांची करताय. भूतांची ते दया भांडवल संता, आपुल्या ममता नाही दे. ते सर्व भूत मात्रावरती दया बुद्धीने ते बघतायत. दया हे त्यांचं भांडवल आहे. वास्तविक पाहता हा सगळे दैवी गुण आहे आणि दैवी गुण असल्यामुळं त्या समोरच्या जीवाचं कल्याण व्हावं यासाठी ते प्रयत्न करतात. कसं असते बघा की आपली श्रद्धा पण तेवढी पाहिजे. रामकृष्ण परमहंस त्यांचे जे प्रथम रसदता राणी रासमणीचे जावई आणि त्यांची मुलगी ती जगदंबा दास. तर जगदंबा दासी मथुरबाबू त्या जगदंबा दासीला तिथं बंगालमध्ये कसं होतं, ते गंगेचं पाणी नंतर पावसाळ्यात तिथे खराब होत आहे आणि त्यामुळं रक्त आणि अमावस्या आजार सुरू झाला त्या जगदंबा दासी.
ती राणी रासमणीची मुलगी. आणि मथुरबाबा तिचे पती ना, जावई तो सगळा टोटली राणी रासमणी गेल्यानंतर त्या इस्टेटीची संपूर्ण सांभाळ करणारा हा एकमेव जावई होता. आणि तो रामकृष्णांच्याकडे आला आणि तो म्हणाला की जगदंबा दासीला असा असा बायकोला आजार झालेला आहे, रक्त आणि अमांश सुरू झालेलं आहे, ती मेली तर माझं कसं व्हायचं, माझं कसं व्हायचं, संपूर्ण इस्टेटीचा मालक मी आता झालेलो आहे आणि तीच जर केली तर मला इथे कोण ठेवेल. आणि म्हणून त्यानं डोळ्यात पाणी आणून रामकृष्णांना विनंती केलेली आणि हे म्हटले की ठीक आहे बरी होईल जा. आणि ती राणी रासमणी जगदंबा दासी बरी झाली हो. पण इथं रामकृष्ण परमहंसांनी चरित्रामध्ये असं लिहिलेलं आहे की त्या जगदंबा दासीचा आजार माझ्यावरती येऊन बसला होता. हे असं प्रॅक्टिकली होतं की नाही होतं याचा आपण विचार करा. हा चमत्काराचा भाग आपण सोडून देऊया यामध्ये. कारण काय असं प्रत्येकाचा आजार पण जर सद्गुरू जर घेत बसले तर तो 24 आवर्स आणि लाईफ टाईम हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होऊन बसला पाहिजे. पण ही एक्सेप्शनल गोष्ट होती जी. आणि म्हणले ते त्या दयेनं प्रेरित होऊन मी म्हटलं की ती बरी होईल. आणि पुढे मला जवळजवळ महिना 2 महिने त्या रक्त अमावस्याच्या आजारानं त्या ह्यानं मला आजारी पडायला लागलं. हे लक्षात घ्या की भूतांची दया, दयेपोटी त्यांनी केलं हो. भूतांची भांडवल समजा दुसरं काय नाही आहे की या दयेनं प्रेरित होऊन ते का. त्या हनुमंतराव खंडोरांना निंबाळ आलं तर त्यांना ते ताप आला होता आणि ते म्हटलं आता हे निंबाळच्या गावासाठी कुठे डॉक्टर नाही काय नाही काय नाही, त्यावेळीची गोष्ट होती त्याच्यानंतरची. आणि ते म्हटलं आता काय करावं, म्हणजे ते विजापूरला गेले. तिथेही तो ताप निघेना, कशानंच निघेना. जाळीयाळ मास्तरांच्या बरोबर होते ते कुलकर्णी जाळीयाळ. तर त्यांना म्हटले तुम्ही काय करा, निंबाळला जावा म्हटले. तुम्ही निंबाळला जावा आणि निंबाळच्या विहिरीचं पाणी घेऊन या म्हटले. आणि तुम्ही काहीही करा पण त्या पाण्यावरती गुरुदेवांची दृष्टी पडू द्या, गुरुदेवांची दृष्टी पडू दे फक्त पाण्यावर. काय करू म्हटले, तुम्ही पितळेचा तांब्या घ्या म्हटले, बायकोकडनं चिंच वगैरे घ्या म्हटले, चिंच लिंबू वगैरे घेऊन चकचकीत करा म्हटले ते तांब्या. आणि तो तांब्या भाऊसाहेब महाराजांच्या तिथं फोटोसमोर ठेवा म्हटले. गुरुदेव बघतील, त्यांना त्यांना अशी चकचकीत भांडी भरपूर आवड, बघितलं की ते खुश होतात म्हटले. आणि मग हे निंबाळला गेले, त्यांनी तांब्यात चकचकीत आता चकाचक केला, तो ठेवला, पाणी भरून तिथं विहिरीचं पाणी तिथे ठेवलं. तेवढ्याच गुरुदेव आले, अरे काय तांब्या सुरेख आहे म्हटले, ते कुणी राखडी फार सुंदर आहे. आणि त्यांनी ते पाण्यामध्ये बघितलं होतं, बघितलं की त्यांनी. मग त्यांनी सांगितलं की असं असं हनुमंतराव खंडोर आजारी, त्यांनी सांगितलं की तुमचं तीर्थ पाहिजे म्हणून. आणि मध्ये घेऊन लगेच त्यांना बरं वाटलं. म्हणजे याच्यामध्ये काय की हा योगायोग नाही, म्हणजे त्यांनी ते करावं, यांनी आपली एक योजना आखली हो, पण त्यांना बरं वाटावं यासाठी त्या पाण्यावरती दृष्टी टाकून ते तिथपर्यंत पोचवण्याची तिची म्हणजे काय त्या आपल्या अंतरंगीचे तरंग त्या देखील महात्म्यांना कळतच असतात, बारीक सारीक गोष्टी कळत असतात हो त्यांना. हे याचं काय प्रश्नच काय नाही, बारीक सारीक गोष्टी करतात, पण ही गोष्ट कळणं काय अवघड आहे का. पण ती दया जी आहे की नाही, ती दया विलक्षण असल्यामुळं त्या गोष्टी ते करतात हो, त्यासाठी ते करतात किंवा होऊ द्यायचं, कल्याण होऊ. एवढंच नव्हे तर हनुमंतराव खंडोर गेल्यानंतर जे आपण एक 12व्या दिवशी साधकांना बोलवतो ना, ते तर त्यांनी प्रल्हाद कुलकर्णीने 12 साधकांना बोलवलं होतं. आणि त्यांचे एक मित्र होते, तर त्यांच्या स्वप्नात गुरुदेव आले आणि ते म्हटले की माझं पण पान वाढा म्हटले. ते गुरुदेव म्हणाले, हनुमंतराव खंडोरांच्यावरती इतकं विलक्षण प्रेम होतं त्यांचं, तर ते म्हटले त्यांच्या स्वप्नात गेले आणि ते म्हटले की माझं पण पान वाढा, मी पण जेवणार आहे म्हटले. स्वप्नातली गोष्ट आहे. आणि मग त्यांनी जाऊन सांगितलं प्रल्हादरावांनी की गुरुदेव माझ्या स्वप्नामध्ये आले होते आणि ते म्हटले की 12 जणांच्या बरोबर माझं पण पान वाढा, कारण माझी पण इच्छा आहे की मी पण जेवावं. म्हणजे एवढं प्रेम हनुमंतराव खंडोरांच्यावरती गुरुदेवांचं होतं. हे याचा लक्षातच घेतलं पाहिजे आपण, काय दया अंतःकरणामध्ये असते. भूतांची हे दया भांडवल, तेच भांडवल होते अहो. त्या दयेनं प्रेरित होऊन अहो कसल्या कसल्या प्रकारची माणसं आपण आहोत ना,
म्हणजे काय आपण असं कोणी असं म्हणणार नाही की मी छाती टोकपणे सांगणार नाही मी 100% 100 नंबरी सून आहे असं म्हणू शकत नाही हो आपण. ज्यावेळी महाराजांना तो त्रास झाला सगळा शारीरिक त्रास झाला तर त्यावेळी गुरुदेवांनीच विचारलं की तुमचं जीवन एवढं उज्ज्वल धवल असताना तुम्हाला त्रास का व्हावा. तर ते म्हटले की एक तर अंबुराव महाराज सांगेल किंवा शिवलिंगोबा सांगतील दुसरं कोण सांगणार नाही. आणि शिवलिंगोबानं की माणसं कसली कसली कामं करून महाराजांच्याकडे येतात त्यांना शिवतात त्यांच्या मग त्याचा त्रास सद्गुरूंना होत असतो. पण हा सगळा त्रास सहन करतात ना ते सगळा त्रास सहन करून देखील पुन्हा ती दया ही त्यांच्यावरती राहतेच त्यांच्याकडे असतेच. म्हणून भूतांची ही दया भांडवल संता आपल्या ममता नाही दे की आपल्या देहावरचं ममत्व त्यांचं गेलेलं जातं हो. देह हा टोटली या समाज कार्यासाठी भगवंताच्या कार्यासाठी जगाच्या कल्याणासाठी तो वापरलेला असतो. नाहीतर त्यांना काय गरज होती सांगा. 1920 साली माझ्या पुरता परमार्थ संपला असं गुरुदेवांनी म्हटल्यानंतर पुढं 37 वर्ष साधन करण्याची काय गरज होती. पुढं त्यांना ते हे लोकांचे पापं घेऊन किंवा काय जे काय असेल ते घेऊन सगळं त्रास सहन करून आपला देह मुळातच 40 वर्ष एकही दिवस आजारी नाही अशा प्रकारची स्थिती असताना देखील एवढ्या सगळ्या लोकांना अनुग्रह देणं त्यांना ते योग्य सन्मार्ग दाखवणं ही करण्याची काय गरज होती. कारण आपल्या देहाचं ममत्व गेलेलं आहे आणि जोपर्यंत ममत्व जात नाही तोपर्यंत आत्मज्ञान पण होत नाही. ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. देहाचा विसर पडला पाहिजे हो. आणि देहाचा विसर की ह्या देहाची हे दशा आत्मा तो येत ऐसा पै नित्यसिद्ध आपसा अनादित की या देहाची हीच दशा आहे. त्यामुळे देहाच्या सुखदुःखानं ते सुखी होत नाहीत आणि दुःखी होत नाहीत. कारण काय देहावरचं ममत्व गेलेलंच आहे आणि देहावरचं ममत्व गेलेलं असल्यामुळं त्यांना कुठे काही हे जाणवतच नाही हो की आपल्याला कष्ट होतोय त्रास होतोय अमकं होतंय तमकं सगळ्या गोष्टी सहन करून करून ते करत. सोनोपंत दांडेकर एकदा पंढरपूरला प्रवचनाला गेलेले होते पुण्यावरनं गेले होते ते आणि पुण्यावरनं पंढरपूरला जाताना वाटेत गाडी बंद पडली ती दुरुस्त होईपर्यंत इतका वेळ झाला की ते बरोबर 10 वाजता त्या कीर्तनाच्या ठिकाणी जाऊन पोचले. कीर्तनाच्या ठिकाणी पोचले कीर्तन त्यांनी केलं सगळं कीर्तन केलं झोपले आणि सकाळी उठून पुन्हा पुण्याला हो पुण्याला गेले. पुण्याला जाताना परत गाडी बंद पडली. सकेनी उरगावकरने लिहिलेले या 1.5 दिवसामध्ये 2 कप कॉफीशिवाय मामांच्या पोटात काहीही गेलेलं नव्हतं. या 1.5 दिवसामध्ये संपूर्ण 1.5 दिवसामध्ये मामांच्या पोटात 2 कप कॉफीशिवाय काही गेलेलं नव्हतं. पण चेहऱ्यावरची प्रसन्नता आनंद या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा होत्या. याचं कारण काय आपल्या देहाचं ममत्व विसरूनच गेलेलं आहे. त्यांचं स्वतःचं मोठेपण ते विसरलेलं आहे पण देहाचं ममत्व देखील आपल्या ममता देखील आहे की काय उपाशी राहिलं असेल काय झालं असेल काय द्या देहामध्ये त्या विचारच केलं. श्रीधर स्वामी त्रिकाळ स्नान करत होते त्रिकाळ संध्या करत होते. कित्येक वेळा त्यांच्या त्या भ्रमंतीमध्ये पारिवर्जिक अवस्थेमध्ये त्यांना 100-101 असा ताप आलेला आहे पण तापात देखील त्यांनी आंघोळ करून संध्या केलेलीच आहे. त्रिकाळ स्नान आणि त्रिकाळ संध्या करायचीच. म्हणजे देहावरचं ममत्व जोपर्यंत जात नाही की नाही तोपर्यंत आपल्याला जरा सर्दी होते हो जरा डोकं दुखते जरा काहीतरी वी वॉन्ट ओनली एक्सक्यूज. फक्त आपण बघतच असते की कधी मला हे याच्यातून सुटका होतो. इथे त्यांनी काय केलेलं आहे की पूर्णतः भूतांची दया भांडवल संता आपल्या ममता देईल. तुका म्हणे सुख पराव्या सुखी अमृत हे मुखे प्रबोध की दुसऱ्यांच्या सुखानं आपण ते सुख आणिकाचे सुख देखुन्या सुखी धन्य तोची डोके तोची संत. आणिकाचे दुःख पाहुणे येई कळवळा तोची संत. म्हणजे दुसऱ्याचं दुःख दुसऱ्याचं सुख या दोन्हीमध्ये ते समाविष्ट झालेले असतात सहजपणे मिसळून जातात. पण दुसऱ्याला सुख व्हावं म्हणजे दुसऱ्याच्या सुखानं ते सुखी होतं.
आपल्याला काय होतं की दुसऱ्याचं सुख बघितलं की आपल्या अंतःकरणामध्ये असूया निर्माण होऊ शकते. बघा त्यांचं कसं चाललेलं आहे, आमचं काय. भावाभावात देखील ते असतात. माझ्या ओळखीचा एक मित्र होता, त्याचा भाऊ तो कस्टममध्ये होता. कस्टममध्ये होता म्हणजे त्याच्याकडे भरपूर काहीतरी माल येत होता ना, ह्याला काहीतरी काही मिळायचं नाही. तो काय कस्टमर आहे हो, त्याला काय हो खोऱ्यानं उडतोय तो असं करू. म्हणजे काय की त्याच्या सुखानं हा सुखी होत नाही आहे. संतांची गोष्ट वेगळीच आहे. संत काय म्हणतात, दुसऱ्याच्या सुखानं ते सुखी होतात की अरे काय अशी प्रचिती आली का तुम्हाला. म्हणजे यांना आनंद, गुरुदेवांना नाम झाल्यानंतर अंबुराव महाराजांना आनंद, बाबांना आनंद. म्हणजे चरित्रकारांनी लिहिलं की बाबांनी फक्त नाचायचं तेवढी शिल्लक ठेवलं होतं. म्हणजे विचार करा आपल्या त्यांना केवढा मोठा आनंद झालेला आहे. म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे ना की आपल्या गुरुबंधूला नामाला नाम झालं, त्याला ती अंतिम अवस्था प्राप्त झाली, याचा आनंद आपल्या गुरुबंधूला होतोय. ही केवढी मोठी गोष्ट असली पाहिजे. म्हणजे मनाचं निर्मलत्व किती असलं पाहिजे बाबांच्या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुका म्हणे सुख पराव्या सुखे अमृत हे मुखे स्त्रवत, की मुखामधून अमृतच म्हणजे चांगले शब्द बाहेर पडतात. तुझं कल्याण होते. एक कोणी नमस्कार केला तरी पहिला आशीर्वाद काही की कल्याण वस्तू, की तुझं कल्याण होतं. आणि तुझं कल्याण एकाच गोष्टीमध्ये आहे की तू नाम घेत राहिलास की तुझं कल्याण होत आहे. तू त्या अंतिम अवस्थेला पोचलास तरी तुझं कल्याण होत आहे. म्हणून या देहाचं कल्याण करण्याचा एकमेव मार्ग जे आहे तो नामस्मरण हाच आहे, ध्यान हाच आहे. आणि सद्गुरूंच्या चरणाजवळ आपण आलेलं असल्यामुळे त्यांच्या मुखातून ते अमृतमय नाम आपल्याला मिळालेलं आहे, अमृतमय शब्द मिळालेले आहेत की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. त्या अमृतमय शब्द आहेत होते. संसाराच्या भयानं भिवू नकोस. त्या संसाराच्या जे काही पाणी आहे ते तुझ्या कमरेपर्यंतच लागेल. म्हणून तर विठोबानं कमरेवरतीच हात ठेवलेले आहेत. असं का सांगितलं जातं त्याचं कारण तेच आहे की तुम्ही संसारात बुडणार नाही. तुमच्या त्या संसाराचं जे पाणी आहे ते फक्त कमरेपर्यंतच राहणार आहे. कारण मी उभाच आहे ना, कमरेपर्यंतच पाणी राहणार आहे. आणि त्यामुळं मुखानं नाम घेता घेता ते अंतिम अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकते. पण त्यासाठी एकच गोष्टी केली पाहिजे, नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करत जावे. हा जो एक टेक होम संदेश जो आहे गुरुदेवांचा तो आपण या ठिकाणी घेऊया आणि हे वाक्पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करूया. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.